हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सॅटर्डे. तर इथे बघा सगळी घरातली कामं आवरून घेतलेली आहे मी. मुलंही आता झोपलेले आहेत. तर इथे बघा किचन स्वच्छ करून झाल्यानंतर उद्या संडे आहे, त्यासाठी मी इथे इडलीचं बॅटर रेडी करत आहे. तर इकडे बघा 3 वाटी मी तांदूळ घेतले आहे. त्याला 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आपण. त्यानंतर 1 वाटी डाळ घेऊन उडदाची डाळ स्वच्छ धुवून त्यालाही भिजत ठेवूया. 5 ते 6 तास आपण मस्त अशी भिजत ठेवूया. तर इथे बघा मी सगळं पुसून घेत आहे, कारण रोजच्या रोज आपण हे पुसून घेतलं तर त्याच्यावरती डस्ट अजिबात जमत नाही. लहान मुलं घरात असल्यामुळे ते कुठलीही गोष्ट तोंडात घालतात, त्यामुळे त्यांना कसलंही इन्फेक्शन होऊ नये व तोंडात धूळ वगैरे जाऊ नये. त्यामुळे मी रोजच्या रोज हे सगळं पुसून घेते आणि जागच्या जागी सगळ्या वस्तू अशा नीट ठेवते. तर इथे बघा सगळं काय पुसून झाल्यानंतर इथे मी कपडे धुवून ठेवले होते, तेही वाळत घालते. सध्याला तरी मी कपडे घरामध्येच वाळू घालते, कारण बाहेर पावसाचं वातावरण असल्यामुळे कपडे लवकर सुकत नाही. आता तर सध्याला ऊन आहे, तरीही मी घरामध्येच वाळू घालते कपडे. तर इथे बघा कपडे सगळे वाळू झाल्यानंतर सुजू झोपली होती, तर उठली होती. तर मी तिला घेऊन फिरत होती. मला वाटलं ती झोपेल, पण ती काही झोपली नाही. त्यानंतर ती खेळत बसली होती. तर इथे बघा माऊलाही आंघोळ घालून घेतली आहे मी. नंतर तिला मी रेडी करत होती केस विचारून. तर हिलाही विचारायची होती, त्यामुळे मध्ये करत होती. तर इथे बघा माऊला मी केस बांधून रेडी केली आहे. त्यानंतर ही जी बघा झोप पूर्ण झाली नाही, त्यामुळे चिवचिव करत होती. तर तिला मी घेतली आणि थोडीशी खेळवली. त्यानंतर ती शांत बसली. मग मी माऊची वेणी घालून घेतली आणि तिलाही रेडी करून घेतलं. तर इथे बघा आम्ही जेवून बिवून झाल्याच्या नंतर माऊचे पप्पा आले. तिने फोन करून सांगितलेलं की वडापाव पाहिजे, त्यामुळे तिच्यासाठी वडापाव आणलेला. तर इथे बघा पप्पा आल्यानंतर सुजूला फक्त पप्पाच पाहिजे, त्यामुळे ती उचलून घे अशी म्हणते. तर इथे बघा वडापाव आणलेले. तर आमच्या दोघांसाठीच आणलेले, कारण माऊच्या पप्पाचा उपवास होता. तर आम्ही दोघांनी वडापाव खाल्ले आणि सुजूलाही दिलं. त्यानंतर इथे बघा वडापाव खाऊन झाल्याच्या नंतर इथे बघा मी माऊच्या पप्पांसाठी फराळाचं बनवलेलं बटाटा आणि वेफर आणि इथे दही बनवलेलं तेही दिलं मी. त्यानंतर थोडंसं बसलो आम्ही. संध्याकाळी झाल्यानंतर चहा करून पिल्यानंतर इथे बघा जेवणाची तयारी केली. एक साईडला डाळ लावली आणि दुसऱ्या साईडला इथे मी पीठ मळून घेतलं. त्यानंतर इथे बघा आज पनीरची भाजी तुम्हाला दाखवते माझ्या टाईपनी, पनीर चिल्ली. तर इथे मी पनीरचे छोटे छोटे काप करून घेतले आहेत. त्यानंतर 1 चमचा मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर तेलामध्ये त्याला मी फ्राय करून घेतलं आहे, ज्यामुळे आपले पनीर मस्त सॉफ्ट असे लागतात. तर इथे बघा सगळं मिक्स करून झाल्यानंतर पनीर तळून घेतलं आहे. तर इथे बघा 8 वाजता आमच्या इथे पाणी येतं, त्यामुळे मी हंडा छान स्वच्छ असा घासून धुवून घेतला आहे आणि हंडा भरून घेतलाही. तुमचेही असेच कामं घाईघाईमध्ये असतात का? तर इथे बघा सॅटर्डे असो या संडे असो, कामं तर रोजचीच आहे, ती आपल्याला करायचीच आहे. तर इथे बघा हंडा स्वच्छ धुवून लावला आहे मी. तर माझं पाणीही भरून झालं, इकडं जेवणही होत आलं आहे. पनीर छान तळून घेतल्याच्या नंतर साईडला काढून घेतलं आहे त्याला. तुम्हाला मी आता पनीर चिल्ली रेसिपी दाखवत आहे. तर इथे बघा कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. त्यानंतर 2 मोठे कांदे आणि शिमला मिरची टाकून घेऊया. त्यानंतर हिरवी मिरची 2 टाकूया, आपल्या चवीनुसार तिखट जेवढं पाहिजे त्याप्रमाणे. तर इथे बघा अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे मी. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अख्खेही टाकू शकता चॉप करून. तर इथे बघा फ्राय केलेले मी पनीर टाकून घेतले आहे आणि त्यालाही मिक्स करून घेतले आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच इथे सोया सॉस टाकला आहे आणि 1 ते 1.5 चम्मच इथं रेड चिल्ली सॉस टाकला आहे. त्यालाही मिक्स करून घेतलं आहे छान. तर मिक्स करून झाल्यानंतर इथे बघा पनीर चिल्ली मसाला घेतला आहे. एका वाटीत मिक्स करून आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि 2 मिनटं असं फ्राय करून घेऊया त्याला. तर त्यानंतर मी ह्याच्यामध्ये तुमच्याकडं चिल्ली पनीर नसेल तर तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा मिक्स करून टाकू शकते. तर 5 मिनटं झाकून ठेवूया आपण. तर इथं बघा पनीर चिल्ली आपली रेडी आहे. तुमच्या हिशोबाने करायला तुम्ही, की तुम्हाला ड्राय पाहिजे की सुक्की. तर मी अशी थोडी ग्रेव्ही टाईप केली आहे. त्यानंतर इथे बघा मस्त चपाती मी करून घेतल्या. चपात्या झाल्याच्या नंतर इकडे बघा सगळं जेवण मी बाहेर घेऊन गेली आहे. जेवण आपलं रेडी आहे. इथे बिग बॉस बघून आम्ही सगळं जेवण करून घेतलं आहे.
त्यानंतर सगळी कामं आवरून झाल्याच्या नंतर भांडी वगैरे किचन स्वच्छ करून घेतला। तर इथे बघा मी थोडीशी बडीशोप आणि ओवा घेऊन मुखवास बनवणार आहे। तर त्यालाही छान असं भाजून घेतला आहे, थंड करून एका बर्नीमध्ये भरून घेऊया। जेवल्यानंतर खाल्ल्याने छान असं वाटतं आणि जेवणही पचतं यामुळे। तर इथे बघा थंड करून मी एका हवा पॅक डब्यात भरून ठेवले। सगळं कामं झाल्याच्या नंतर इथे बघा मी इडली बॅटर वाटून घेतलं आहे आणि एका जागेवरती त्याला आपण झाकून ठेवूया, ज्यामुळे सकाळीपर्यंत ते छान असं परमंट होईल। तर इथे बघा बॅटर झाकून झाल्याच्या नंतर आता आपली झोपण्याची तयारी। तर तुमच्याही दिवसभराचं काम असंच असतं का? तुमचंही रुटीन असंच असतं का? तर नक्की सांगा। तर चला बाय बाय, भेटू पुढच्या